अलिबाग म्हटलं की समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गाची मजा. पण ही मजा कमी बजेटमध्ये कशी करता येईल याचा विचार करताय. नमस्कार मंडळी, मी आदित्य पाटील स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव तुम्हा सर्वांना माहितीच असेल, ट्रॅव्हलर आदी इंडियन ब्लॉगर. सो गाईज, आज तुमच्यासाठी घेऊन येतोय अलिबागमध्ये एक बजेट फ्रेंडली ट्रिप प्लॅन. चला तर मग सुरू करूयात आपल्या प्रवासाला. मित्रांनो, सर्वात आधी तर आपण कसा प्रवास करू शकतो हे पाहूयात. जर का तुम्ही मुंबईहून येत असाल तर सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे गेटवे ऑफ इंडियावरून फेरी बोट घ्या. त्याचप्रमाणे रेल्वे किंवा बसचा उपयोग करून सुद्धा तुम्ही अलिबागला पोहोचू शकताय. पण फेरी बोटचा अनुभव काही वेगळाच असतो. फेरीने जात असताना तुम्हाला अरबी समुद्राचा आणि गेटवे ऑफ इंडियाचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळेल. अलिबाग या प्रवासादरम्यान समुद्राच्या शांत लाटा आणि सागरी पक्ष्यांचा तुम्ही अनुभव घ्याल. फायनली मागील 1-1.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आपण अलिबागला पोहोचलेलो आहोत. आता अलिबागला तर पोहोचलो, पण अलिबागमध्ये राहायचं कुठे हा विचार तर आलाच असेल ना. अलिबागमध्ये बजेट फ्रेंडली कॉटेजेस आणि गेस्ट हाऊसची चांगली व्यवस्था आहे. 500 रुपये ते 1000 रुपयाच्या आत तुम्हाला चांगली जागा मिळू शकते. हॉटेल आणि रिसॉर्टपेक्षा होमस्टे केव्हाही चांगलंच, कारण तिथे तुम्हाला घरगुती जेवण आणि स्थानिक संस्कृतीची ओळख होते. खाणं महत्त्वाचं आहे. अलिबागमध्ये तुम्ही फिश थाली, वडापाव, मिसळ आणि कोकणी स्पेशल पदार्थांची चव घेऊ शकताय. ताजी मच्छी आणि लोकल फूडचा असा आनंद शहराकडे मिळणं थोडं अवघडच आहे. अलिबागमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत आणि त्यासाठी जास्त खर्च देखील येत नाही. अलिबागचा समुद्र किनारा आणि कुलाबा किल्ला हे 2 ऐतिहासिक ठिकाणं फ्रीमध्ये पाहता येतात. समुद्राच्या किनाऱ्यावर फिरताना शांतता आणि सृष्टीचं अप्रतिम दृश्य तुम्हाला इथेच मिळेल. किहीम, थळ, वरसोली आणि अलिबाग बीचवर तुम्हाला वेळ घालवता येईल. समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवायची मजा काही औरच. ट्रिप संपवताना लोकल मार्केट्समध्ये थोडीफार खरेदी करायला विसरू नका. इथे तुम्हाला कोकणी मसाले, हस्तकला वस्तू आणि खास अलिबागचे प्रसिद्ध सुकी मच्छी व नारळ उपलब्ध असतात. तेही सर्व अगदी बजेटमध्ये मिळतं. तर मित्रांनो, ही होती आमची अलिबागची बजेट फ्रेंडली ट्रिप. आणि जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या यूट्यूब चॅनल. अलिबागला भेट द्या आणि तुमचा अनुभव नक्की आमच्यासोबत शेअर करा. सो धन्यवाद. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जरा भटकंती करा आणि आयुष्य एन्जॉय करा. सो टेक केअर गाईज. बाय बाय. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.